हाय स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल. आपण करंट इलेक्ट्रिसिटी या सेक्शनवरती डिपेंड काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स डिस्कस करतो आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण असेच काही नीट जे पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सॉल्व करणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग टाईम वी विल गो टू देअर फर्स्ट क्वेश्चन. द क्वेश्चन इज इफ द गॅल्व्हॅनोमीटर इन दी सर्किट रीड्स 0. आता इथं सर्किटमध्ये ॲक्च्युली एक गॅल्व्हॅनोमीटर आहे. सपोज दिस इज अवर गॅल्व्हॅनोमीटर and this galvanometer in this circuit reads 0. Find the value of resistance R, capital R. म्हणजे याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. The 12 volt source has negligible internal resistance. या सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स हा निग्लिजिबल आहे, म्हणजे 0 घ्यायचा आहे. If cool air is blown across the wire wound resistor. दिस इज अवर वायर वाउंड रजिस्टर. वायर वाउंड म्हणजे एक वायर असते ज्याला वाइंडिंग्स असतात त्याच्या, असा हा वायर वाउंड रजिस्टर आहे. आणि इथं जर आपण एखादी कूल एअर ब्लो केली तर म्हणजे इथं जर कूल एअर म्हणजे इथलं टेम्परेचर कमी केलं असेल असं त्याचं मिनिंग झालं. देन व्हॉट इफेक्ट विल बी नोटिस्ड अँड वाय, काय इफेक्ट होईल सर्किटमध्ये. आता पहिला 2 क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट आपण कॅपिटल आरची व्हॅल्यू जी फाइंड आउट करायची ती फाइंड आउट करूया. क्वेश्चन गिवन इज द गॅल्व्हॅनोमीटर इन द सर्किट रीड्स 0. ह्या गॅल्व्हॅनोमीटरचं रीडिंग 0 आहे असं म्हटलंय. गॅल्व्हॅनोमीटर मेजर्स करंट, मीन्स द करंट पासिंग थ्रू दिस वायर इज 0. आता मला सांगा, या वायरमधून पास होणारा करंट जर 0 असेल याचा अर्थ जो सर्किटमधून फ्लो होणारा करंट आहे इट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. सपोज आय करंट पासेस थ्रू दिस सर्किट. नाउ द करंट पासिंग थ्रू दिस 10 किलो ओम रजिस्टर विल बी आय. बट व्हेन दिस करंट कम्स ॲट धिस पॉईंट, हा करंट आय इथं आल्यानंतर इथं आपल्याला असं कंडिशन दिली की ह्या गॅल्व्हॅनोमीटरचं रीडिंग 0 आहे, म्हणजे या सेक्शनमधून सर्किटच्या कुठलाही करंट पास होत नाही. मग हा टोटल कंप्लीट आय करंट इकडं आहे असा येईल आणि मग तो इकडं जाईल अँड द सर्किट विल बी कम्प्लिटेड लाईक धिस. फक्त या सर्किटमधून करंट काय होईल, फ्लो होईल. या वायरमध्ये 0 आहे असं म्हटलंय, पण रिमेनिंग सर्किटमधून करंट फ्लो होणार आहे कारण इथं सोर्स कनेक्ट केलेला आहे आपण. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचे, या रेजिस्टन्सची व्हॅल्यू. या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला कधी मिळू शकते, जर यातून पास होणारा करंट मिळाला तुम्हाला तर ओहम्स लॉ यूज करून तुम्ही फाइंड आउट करू शकताय. मग फर्स्ट आपण फाइंड आउट करूया या सर्किटमधून फ्लो होणारा हा करंट आय कसा फाइंड आउट करता येईल. सिम्पल कंडिशन आहे. थिंक अबाउट धिस सेक्शन ओनली. हा एवढाच सेक्शन मी कन्सिडर केला. काय आहे याच्यामध्ये, गॅल्व्हॅनोमीटर आहे अँड दिस इज अवर बॅटरी. दिस बॅटरी हॅज EMF 2 volt. ओके, अँड देर इज वन मोर रजिस्टर हिअर. ते कॅपिटल आर जे दाखवला आहे तो आपला हा रजिस्टर दाखवला आहे, सिम्बॉल फक्त वेगळा आहे. हा तो रजिस्टर झाला. इकडून येणारा जो करंट आहे 10 किलो ओम रेजिस्टन्सपासून येणारा करंट जो आहे दॅट करंट इज आय अँड करंट पासिंग थ्रू दिस वायर. इकडे जाणारा आणि इकडे येणारा हा करंट, इकडे जाणारा करंट, दिस करंट इज अगेन आय. बट करंट पासिंग थ्रू दिस सेक्शन, हा जो सेक्शन आहे या सेक्शनमधून पास होणारा करंट हा 0 आहे. मीन्स द करंट पासिंग थ्रू दिस रेजिस्टन्स इज आय. आता विचार करा, या सेक्शनमधून पास होणारा करंट 0 आहे. देन व्हॉट इज द टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ दिस बॅटरी. या सोर्सचं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स काय असेल. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला फी इक्वल टू EMF मायनस IR. माहिती आहे फॉर्म्युला, आपण बघितलेला आहे थेरीमध्ये. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एनी सेल, phi will be equal to EMF of that cell minus current passing through that cell into internal resistance of that cell. But here current passing through this cell is 0. या सेलमधून पास होणारा करंट 0 आहे, हे गिवन आहे आपल्याला, क्वेश्चनमध्ये कंडिशन आहे. मग हा करंट जर यातून जाणारा 0 असेल तर हा करंट 0 झाला. हा आय म्हणजे इथला सर्किटमधला आय करंट नाही, मी तुम्हाला इन जनरल सांगतोय. मग हा करंट जर 0 असेल तर ही टर्म 0 होईल. सो हिअर फी विल बी इक्वल टू ई. म्हणजेच ह्या सेलच्या अक्रॉसचं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते त्याच्या EMF एवढं असतं. आणि हे आपण थेरीमध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. इफ करंट पासिंग म्हणजे ओपन सर्किट ज्याला म्हणतो आपण, सर्किटमधला करंट 0 असेल तर सेलचं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स हे मॅक्झिमम असतं आणि ते EMF एवढं असतं. याचा अर्थ या सेलच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स आहे, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स आहे ते किती, EMF एवढा आहे फी, आणि त्याची व्हॅल्यू असणार आहे मग 2 volt. आता इकडं आहे या वायरच्या अक्रॉस किंवा या सेक्शनच्या अक्रॉस दी पोटेन्शियल टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस सेल विल बी 2 volt. याच्या अक्रॉसचं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स किती मिळाला आहे आपल्याला, 2 volt मिळाला आहे. किंवा इकडं विचार करायचा जरा. ओके,
या सेलच्या अक्रॉसचं व्ही टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स किती 2 व्होल्ट आहे. बट नाव दिस वायर अँड दिस वायर आर कनेक्टेड इन पॅरलल. याला या सेलला हा रेजिस्टन्स कसा आहे पॅरलल आहे सर्किटमध्ये. अँड वी नो दॅट इन पॅरलल कॉम्बिनेशन the potential difference between these 2 points will be same for both these components. या ब्रँचच्या अक्रॉस जेवढं पोटेन्शियल डिफरन्स असतं सेम अमाऊंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स विल बी डेव्हलप्ड अक्रॉस दी अदर ब्रँच. म्हणजे याच्या अक्रॉस इथं पोटेन्शियल डिफरन्स फी किती आहे 2 व्होल्ट आहे. तर मग या रेजिस्टन्सच्या अक्रॉसही पोटेन्शियल डिफरन्स किती डेव्हलप होतं 2 व्होल्ट. म्हणजेच या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स फी इथं सुद्धा किती असणार आहे 2 व्होल्ट असणार आहे आणि टोटल सुद्धा 2 व्होल्ट असतं पॅरलल कॉम्बिनेशनचा विचार केला तर. मग या सगळ्यातून आपल्याला काय मिळालं तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस रेजिस्टन्स विल बी आर. आता याचा विचार करा. मग एक कंडिशन मिळाली आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी रेजिस्टन्स आर विल बी इक्वल टू 2 व्होल्ट. म्हणजे याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स फी विल बी इक्वल टू आय आर. दिस इज अवर ओहम्स लॉ. मग या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स आय आर असणार आहे कारण करंट पासिंग थ्रू दिस रेजिस्टन्स इज आय इट्स रेजिस्टन्स इज आर. देन आय इंटू आर इज नथिंग बट फी. बट फी इज गिवन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फी 2 व्होल्ट. याच्या अक्रॉस 2 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स आहे कारण या इकडच्या ब्रँचच्या अक्रॉस सुद्धा 2 व्होल्ट एवढाच पोटेन्शियल डिफरन्स येतोय आणि हे पॅरल असल्यामुळे पॅरल कॉम्बिनेशनमध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो. मग इथं याच्या अक्रॉस जर पोटेन्शियल डिफरन्स 2 व्होल्ट असेल तर आपल्याला इथं आर व्हॅल्यू मिळेल किंवा आय व्हॅल्यू मिळेल. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय. करंट आय विल बी इक्वल टू 2 डिवाइड बाय आय आर इक्वल टू 2 व्होल्ट आहे मग आय इक्वल टू 2 बाय आर मिळेल आपल्याला. दिस इज द करंट पासिंग थ्रू दिस सर्किट. पण आता असा विचार करा इकडं तर करंट जातच नाही या सेलमधून. इकडं जर करंट जात नसेल तर रिमेनिंग सर्किट एवढंच झालं कारण एखाद्या वायरमधून करंट जर फ्लो होत नसेल तर ती वायर सर्किटमध्ये नसली तरीही काही इफेक्ट होत नाही. सो याला जर नाही कन्सिडर केलं तर हे रिमेनिंग सर्किट कन्सिडर करा. मग या सर्किटमध्ये 2 रजिस्टर आहेत 10 किलो ओहम रजिस्टर आणि हा आर रजिस्टर. टोटल रजिस्टर काय होईल याचा सर्किटमध्ये असलेला किंवा असं म्हणा करंट पासिंग थ्रू सर्किट विल बी इप्सिलॉन अपॉन कॅपिटल आर प्लस स्मॉल आर असा फॉर्म्युला असतो. आता ई एम एफ हा नाही आहे कारण याच्या हा सर्किटमध्येच नाही करंट यातून पास होत नाही. मग हा राहिला टोटल किती ई एम एफ 12 व्होल्ट. सो आय विल बी इक्वल टू 12 डिवाइडेड बाय कॅपिटल आर म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स टोटल तो किती येणार आर प्लस याची व्हॅल्यू 10 किलो ओहम म्हणजे 10,000 ओहम झाला. 10,000 ओहम हा रेजिस्टन्स झाला आणि ॲक्च्युली मग करंटची व्हॅल्यू एवढी मिळेल कारण इंटरनल रेजिस्टन्स याचा निग्लिजिबल आहे असं सांगितलं आहे. मग करंटची व्हॅल्यू ही येते आपल्याला मिळाली ती आय इक्वल टू 2 बाय आर अशीही मिळते. मग ही 2 इक्वेशन जी आहेत ती दोन्ही इक्वेशन करंटसाठी आहेत. मग कम्पेअर करा आय इक्वल टू असल्यामुळं सो वी कॅन राईट दिस ॲज 2 बाय आर इक्वल टू 12 डिवायडेड बाय कॅपिटल आर प्लस 10,000. देअरफॉर यू कॅन सॉल्व दिस. क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या आणि आर व्हॅल्यू फाइंड आउट करा. यू विल गेट द आन्सर ऑफ दिस. आर विल बी इक्वल टू 2000 ओहम मीन्स इक्वल टू 2 किलो ओहम. लक्षात आलं. म्हणजे ह्या कॅपिटल आरची व्हॅल्यू काय असणार आहे इथं 2 किलो ओहम असणार आहे. हे आपल्या फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर झालं. सेकंड पार्ट थेरॉटिकल दिला आहे. जर या वायर बाउंड रजिस्टर इथं कूल एअर ब्लो केली आपण तर काय होईल तर कूल एअरमुळं इथं या रेजिस्टरचं टेम्परेचर काय होईल डिक्रीज होईल. व्हेन द टेम्परेचर डिक्रीजेस रेजिस्टन्स ऑल्सो डिक्रीजेस. रेजिस्टन्स डिक्रीज झाल्यामुळं करंट आय विल बी इनक्रीजेस. रेजिस्टन्स काय होईल डिक्रीज होईल. रेजिस्टन्स डिक्रीज झाल्यामुळं करंट इन्क्रीज होईल आणि करंट इन्क्रीज झाल्यामुळं ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स फी जे आहे ते इन्क्रीज होईल. हे फी काय होणार याच्या अक्रॉसचं फी जे होतं ते कॉन्स्टंट नाही राहणार. आता आय इन्क्रीज होणार. आय का इन्क्रीज होणार हा रेजिस्टन्स डिक्रीज होणार. रेजिस्टन्स डिक्रीज झाला की करंट इन्क्रीज होतो. करंट इन्क्रीज झाल्यामुळे याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स काय होईल इन्क्रीज होईल. म्हणजे हे फी 2 व्होल्ट राहत नाही आता. आणि मग इथं जर 2 व्होल्ट नसेल या रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स 2 व्होल्ट नसेल पण याचं तर 2च व्होल्ट होतं. याचा अर्थ या आणि या ब्रँचच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स आता सेम राहत नाही. अँड सो सम करंट विल पासेस थ्रू दिस ब्रँच ऑल्सो. या ब्रँचमधून सुद्धा स्मॉल करंट काय होईल आता पास होईल. मीन्स गॅल्व्हॅनोमीटर नाव दिस गॅल्व्हॅनोमीटर शोज सम डिफ्लेक्शन. हा अगोदर 0 होता पण आता इथलं व्ही चेंज झाल्यामुळं ही वायर आता सर्किटमध्ये इन्व्हॉल्व होते आणि यातून स्मॉल करंट पास होईल आणि त्या स्मॉल करंटमुळं गॅल्व्हॅनोमीटर शोज सम डिफ्लेक्शन.
गॅलव्हॅनोमीटरमध्ये काय मिळेल आपल्याला, डिफ्लेक्शन मिळेल. हे त्या सेकंड थेरॉटिकल क्वेश्चनचं काय झालं, आपल्या आन्सर झालं. लक्षात आलं आन्सर काय फाइंड आउट केलं आहे. ओके, नाव सी नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन इज ॲज शोन इन फिगर ए अँड बी आर दी 2 points ऑन अ युनिफॉर्म रिंग ऑफ रेडियस कॅपिटल आर. फाइंड द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द रिंग बिटवीन द पॉईंट्स ए अँड बी. याचे ऑप्शन आहेत पण फायनल ऑप्शन इथं लिहिलेले नाहीत मी. ऑप्शन जे येतोय तशा टाईपमध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत त्याला. आता बघा डायग्राममध्ये आपल्याला काय दिलं आहे, तर एक रिंग दिले, एक युनिफॉर्म रिंग आहे. दिस इज अवर रिंग ऑफ रेडियस स्मॉल आर. ह्या कंप्लीट रिंगचा रेजिस्टन्स जो आहे तो रेजिस्टन्स इथं कॅपिटल आर. हा कंप्लीट रिंगचा रेजिस्टन्स कॅपिटल आर आहे. मग आता मी असं म्हटलं, जर ह्या रिंगला मी कट करून याची स्ट्रेट वायर तयार केली लाईक दिस, तर या वायरची लेंथ काय असेल, तर याची लेंथ असेल 2πr. मीन्स दी सर्कम्फरन्स ऑफ दिस सर्कल. स्ट्रेट केलंय त्याची लेंथ काय आली 2πr, म्हणजे त्या सर्कलचा काय झाला, रिंगचा तो सर्कम्फरन्स झाला. या कंप्लीट वायरचा रेजिस्टन्स किती आहे, कॅपिटल आर आहे. याचा रेजिस्टन्स काय आहे, कॅपिटल आर. मग मी जर हे 2πr म्हणजे लेंथ आहे वायरची, लक्षात ठेवा. मग मी जर असं लिहिलं R/L, व्हॉट इज दिस, याला कसं रीड करणार, आर मीन्स व्हॉट, रेजिस्टन्स, एल इज द लेंथ. सो वी कॅन रीड दिस ॲज रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. आणि हा एक पॅरामीटर आहे, से सिग्मा. एक सिम्बॉल घ्यायचं म्हणून घेतलंय मी फक्त. नाउ व्हॉट इज सिग्मा, we can say sigma as sigma will be resistance per unit length. सिग्माचं मिनिंग काय घेऊ शकतोय आपण, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. आता या वायरसाठी सिग्मा माहीत असेल म्हणजे याला आपण असंही लिहू शकतो. सो दी रेजिस्टन्स ऑफ दी वायर कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग फॉर्म्युला. एल इकडं घेतलं तर रेजिस्टन्स पर युनिट लेंथ इन टू दी लेंथ ऑफ दॅट वायर. म्हणजे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ, त्याला लेंथनं मल्टिप्लाय केलं तर त्या वायरचा काय मिळतो, रेजिस्टन्स मिळतो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. रेजिस्टन्स ऑफ एनी सेगमेंट और रेजिस्टन्स ऑफ एनी वायर ऑफ length L will be calculated by using this formula. Resistance of this wire will be equal to, for now what is sigma, sigma is nothing but resistance per unit length into length केलं की आपल्याला त्या वायरचा काय मिळतो, रेजिस्टन्स मिळतो. आता विचार करा, इथं वायरची लेंथ काय आहे, तर आपली इथं वायरची लेंथ आहे 2πr. ओके, सो हिअर आवर सिग्मा इज आर, कॅपिटल आर डिवाइडेड बाय 2πr. सिग्माची म्हणजे व्हॅल्यू काय, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. आता क्वेश्चन असा आहे, फाइंड द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द रिंग बिटवीन पॉईंट्स ए अँड बी. या आणि या पॉईंटच्या मध्ये असलेला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे बघा, ही आपली रिंग झाली आणि मग या रिंगचे असे पार्ट्स केलेत. मग असं समजा की इकडे एक वायर आहे, इकडे एक वायर आहे. मग इथं करंट जर पास केला आपण, सम करंट फ्लोज इन धिस वायर, सम विल फ्लो इन धिस वायर, आणि मग हा दोन्ही करंट एकत्र येऊन इकडं फ्लो होईल या टाईपमध्ये. दिस इज अवर ए पॉईंट, दिस इज अवर बी पॉईंट. म्हणजे ह्या रिंगचे दोन पार्ट्स केलेत. वन पार्ट इज ADB, हा एक पार्ट झाला इथं रिंगचा, अँड अदर पार्ट इज AEB, म्हणजे हा इकडचा पार्ट झाला. लक्षात आलं. ह्या वायरचे आपण असे दोन पार्ट्स केलेत, हे दोन पार्ट्स केलेत. आता हे दोन पार्ट्स जे आहेत इथं ए आणि बी पॉईंटच्या मध्ये हे कनेक्ट होतात पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. सो दिस इज अवर ए पॉईंट. हा पार्ट झाला आपला एक आणि हा दुसरा पार्ट. असंही ड्रॉ करू शकतोय आपण याला. मग AEB आणि ADB याचा रेजिस्टन्स R1 म्हणा, याचा रेजिस्टन्स R2 म्हणा. मग हे दोन रेजिस्टन्स कसे कनेक्ट दिसत आहेत तुम्हाला ए आणि बी पॉईंटच्या मध्ये. दिस टू रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन पॅरलल. हे पॅरलमध्ये कनेक्ट होतात आणि मग या पॅरलल कॉम्बिनेशनचा टोटल रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. काय करायचं आहे लक्षात आलं असेल. पण हे फाइंड आउट करताना ऑप्शन जो दिला होता त्यानुसार जायचं आहे आपल्याला. मग इथं काही क्वेश्चन डायग्राममध्ये काही टर्म्स गिवन आहेत. टर्म्स गिवन आहेत म्हणजे काय आहे, तर इथं बघा हा अँगल गिवन आहे. अँगल सबटेंडेड बाय दी आर्क ADB. ह्या ADB आर्कनं सेंटरसोबत सबटेंड केलेला अँगल काय आहे, थिटा. मग AEB रिमेनिंग आर्क जो असणार आहे, कोणता हा आर्क AEB, दिस आर्क सबटेंड्स अन अँगल 2π मायनस थिटा विथ दी सेंटर. सेंटरसोबत आता रिमेनिंग आर्कनं सबटेंड केलेला अँगल किती, 2π मायनस थिटा. का, हा थिटा असेल तर टोटल अँगल 2π असतो. मग हा थिटा असेल तर रिमेनिंग अँगल 2π मायनस थिटा झाला, हा इकडच्या आर्कनं सबटेंड केलेला. आता रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करता येते, रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते सिग्मा इंटू लेंथ केली तर. मग मला फाइंड आउट करायचं आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स ऑफ आर्क ADB
ADB या एवढ्या वायरचा मला रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. मग सिग्मा माहिती आहे आपल्याला, ह्या सर्कलसाठी सिग्माची ही व्हॅल्यू ही आहे. मग रेजिस्टन्सची व्हॅल्यू सिग्मा इंटू लेंथ काढायची असते. मग ADB ह्याची लेंथ काय असेल? सो लेंथ ऑफ आर्क ADB विल बी इक्वल टू, फॉर्म्युला येतो R इंटू थिटा. तुम्हाला माहिती आहे ते जॉमेट्रीमध्ये तुम्ही स्टडी केलेला आहात की आर्क लेंथ जी आहे ती हा अँगल इंटू रेडियस करतो आपण, R इंटू काय आलं थिटा आली. सो ही झाली लेंथ याची, ज्याला आपण L1 म्हणू शकतोय, ADB वायरची लेंथ. आणि मग याचा रेजिस्टन्स R1 म्हणा. R1 मीन्स रेजिस्टन्स ऑफ AD वायर. रेजिस्टन्स विल बी इक्वल टू सिग्मा. आता सिग्मा काय आहे इथं आपलं R डिवायडेड बाय 2 स्मॉल r इंटू R थिटा. दिस इज दी लेंथ ऑफ Lची व्हॅल्यू पुट केली, लेंथ ऑफ ADB वायर. मग काय येईल R1 व्हॅल्यू काय येईल बघा, R कॅन्सल होईल आणि व्हॅल्यू मिळेल आपल्याला R थिटा डिवायडेड बाय 2 सो दिस इज दी रेजिस्टन्स ऑफ आर्क ADB. आपल्याला ADB या आर्कचा काय मिळाला, रेजिस्टन्स मिळाला. आता आपल्याला बघायचं आहे की या आर्क AEB या आर्कचा रेजिस्टन्स काय असेल. मग आधी लेंथ फाइंड आउट करूया. लेंथ ऑफ आर्क AEB याची जर लेंथ घ्यायची असेल तर लेंथ काय असेल ही AEB आर्कची, तर इथं रेडियस R इंटू अँगल काय असणार आहे 2 मायनस थिटा आहे. ही झाली याची लेंथ, कोणत्या आर्कची, AEB या आर्कची लेंथ झाली. आणि मग रेजिस्टन्स त्या आर्कचा कन्सिडर करा R2. then resistance R2 will be equal to sigma means capital R divided by 2 small r into length काय असणार आहे R 2 minus theta. Okay, now R gets cancelled and the value will be R in bracket 2 minus theta divided by 2 R cancel झाले. मग ही व्हॅल्यू आली कशाची, R2. म्हणजे आपल्याला AEB आणि ADB ह्या दोन वायरचे रेजिस्टन्स मिळाले. हे दोन वायरचे रेजिस्टन्स एकमेकांना A आणि B पॉईंटच्या मध्ये कसे येतात, पॅरलल येतात. आणि मग पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला यूज करा. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आपण रेसिप्रोकलची ॲडिशन करतो. सो वी कॅन फाइंड दी टोटल रेजिस्टन्स बिटवीन A अँड B. पॅरलल कॉम्बिनेशनला रेसिप्रोकलची ॲडिशन करतो आपण. सो दी टोटल रेजिस्टन्स इन बिटवीन पॉईंट A अँड B विल बी इक्वल टू 1/r डॅश म्हणा इक्वल टू 1/r1 प्लस 1/r2. सो r डॅश विल बी इक्वल टू, ॲडिशन करून रेसिप्रोकल घेतोय मी, डिरेक्टली लिहितो r1 r2 डिवायडेड बाय r1 प्लस r2. आणि मग व्हॅल्यू पुट करा. आता यामध्ये r1 r2 व्हॅल्यू पुट करणार आपण. r1 किती आहे, r थिटा डिवायडेड बाय 2 इंटू r 2 मायनस थिटा डिवायडेड बाय 2 आणि मग याला डिवाइड बाय ह्या व्हॅल्यूची ॲडिशन आहे, म्हणजे r थिटा अपॉन 2 प्लस r 2 मायनस थिटा अपॉन 2 आणि मग हे सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला जो रिझल्ट मिळतोय, म्हणजे जो ऑप्शन गिवन होता, गिवन ऑप्शन आपल्याला जो आहे इथं दिलेला करेक्ट ऑप्शन, तसं आपल्याला याला काय करायचं आहे, अरेंज करायचं आहे. आणि मग तुम्ही जर याला सिम्प्लिफाय केलं तर जे मिळणारा आन्सर आहे, म्हणजे हे थोडं सिम्प्लिफाय करा आणि या रिमेनिंग टर्म राहतात, म्हणजे तिथून पुढे ते सिम्प्लिफाय होत नाही आहे. काही कॅन्सल होणाऱ्या टर्म जर कॅन्सल केल्या, काही कॉमन मिळत असेल तर कॉमन घेतल्या, तर याला सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला जे आन्सर मिळतं आहे दॅट आन्सर विल बी लाईक दिस 2 मायनस थिटा इंटू थिटा डिवायडेड बाय 4 स्क्वेअर इंटू आर. आणि हे येतं आन्सर, फक्त सिम्प्लिफिकेशन करता यायला पाहिजेत इक्वेशन्स, म्हणजे ह्याला थोडं ॲडिशन करायचं, यांचं प्रोडक्ट घ्यायचं आहे आणि मग ॲडिशन केल्यानंतर जे न्युमरेटर डिनॉमिनेटर आहे तो शिफ्ट करून ते व्हॅल्यूज कॅन्सल करून ह्या व्हॅल्यूज रिमेनिंग राहत आहेत इथं. सो दिस इज दी आर डॅश मीन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन पॉईंट्स A अँड B. ह्या दोन पॉईंटच्या मध्ये असलेला हा इक्विव्हॅलंट काय मिळाला आपल्याला, रेजिस्टन्स मिळाला. क्वेश्चन थोडे डिफिकल्ट लेवललाच आपण सॉल्व करतोय, कारण सिंपल लेवलचे क्वेश्चन टेक्स्टबुकमधले आहेत ते मी देत नाही सॉल्व करून. तुम्ही घरी प्रॅक्टिस करत असाल अशी अपेक्षा मी करतोय, त्यामुळे तुम्ही ते सॉल्व करा, डाऊट्स विचारत चला. हे डिफिकल्ट लेवलला जाताना आता क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे, आपला अप्रोच कसा असला पाहिजे याची थोडी आपण प्रॅक्टिस करतोय. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन. A heater is designed to operate with a power of 1000 watt in a 100 volt line. It is connected in combination with a resistance of 10 ohm. हा resistance
and a resistance R to a 100 volt means हा resistance R. What should be the value of R so that the heater operates with a power of 62.5 watt. म्हणजे इथं सर्किटमध्ये आपल्याला या हीटरच्या रेटिंग्स दिलेल्या आहेत, म्हणजे याचं पॉवर रेटिंग आणि व्होल्टेज रेटिंग दिलेलं आहे. स्टँडर्ड रेटिंग जे असतं म्हणजे मॅक्झिमम तेवढ्या पॉवरनं तो ऑपरेट होऊ शकतोय जर त्याला 100 व्होल्टच्या अक्रॉस आपण कनेक्ट केलं. पॉवर रेटिंगमध्ये पॉवर किती दिले, 100 दिले. रेटेड पॉवर म्हणूया आपण याला, किती 1000 वॅट आहे. अँड रेटेड व्होल्टेज ऑफ दिस हीटर इज 100 व्होल्ट. मग या दोन व्हॅल्यूवरून आपल्याला हीटरचा रेजिस्टन्स फाइंड आउट करता येतो. रेटेड व्होल्टेज आहे, रेटेड व्होल्टेज. मग या दोन पॉवर आणि व्होल्टेजवरून या हीटरचा रेजिस्टन्स फाइंड आउट करतो. सो रेजिस्टन्स ऑफ हीटर याला आपण R' म्हणूया, इक्वल टू पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, V²/R. मग R जर घेतलं तर आपण पॉवर इक्वल टू V²/R, तर मग R इक्वल टू V²/P. मग V² म्हणजे 100चा स्क्वेअर 10,000 झाला, डिवाइडेड बाय पॉवर किती 1000 आहे म्हणजे किती राहील, 10 राहील. सो R' विल बी 10 ओहम. व्हॉट इज दिस, दिस इज द रेजिस्टन्स ऑफ हीटर. याचं जे रेटिंग दिलं आहे याच्यावरून आपल्याला हीटरचा रेजिस्टन्स कळाला. हीटरचा रेजिस्टन्स मिळाला आहे. फाइंड आउट काय करायचं आहे, कॅपिटल R व्हॅल्यू. पण कॅपिटल R फाइंड आउट करायचे म्हणजे त्यातून जाणारा करंट माहीत पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. तर कॅपिटल R कॅल्क्युलेट करता येतं. मग आता R' मिळाला, R' मिळाला आहे, याची व्हॅल्यू किती आहे, 10 ओहम आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, यातून मिळणारा करंट. मग टोटल करंटचा विचार करायचा थोडा. टोटल करंटचा विचार करताना याची जर व्हॅल्यू रेजिस्टन्सची R' 10 ओहम असेल आणि याच्यात बघा पॉवर डिसिपेटेड, हीटर ऑपरेट्स विथ ए पॉवर ऑफ 62.5 वॅट. याचं पॉवर दिले 1000 वॅट, पण तो त्याच्या फुल पॉवरनं ऑपरेट होत नाही आहे. या सर्किटला ऑन केल्यानंतर इथली जी पॉवर डिसिपेटेड आहे ती किती आहे, 62.5 वॅट. म्हणजे याची पॉवर दिले, याचा रेजिस्टन्स माहीत आहे. मग याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतोय. सपोज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस हीटर इज V'. मग फॉर्म्युला काय असतो, तर पॉवर डिसिपेटेड विल बी इक्वल टू V'² अपॉन R'. हे घेऊ शकतोय आपण, हीटरचा रेजिस्टन्स, याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स आणि पॉवर डिसिपेटेड. मग यावरून आपण V' इक्वल टू जर फॉर्म्युला केला तर फॉर्म्युला मिळेल अंडर रूट पॉवर डिसिपेटेड इंटू R' आणि मग या व्हॅल्यूज गिवन आहेत 62.5 इंटू किती व्हॅल्यू R' 10, म्हणजेच काय आन्सर येईल, अंडर रूट 625 इक्वल टू 25 व्होल्ट. हे काय मिळालं आपल्याला, V' मिळालं. व्हॉट इज V'? V' मीन्स दी potential difference across the heater. मग हीटरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स जर 25 व्होल्ट असेल तर या रेजिस्टरच्या अक्रॉसही पोटेन्शियल डिफरन्स 25 व्होल्टच असणार आहे. का, हे दोघं एकमेकांना पॅरलल आहेत आणि पॅरलमध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो. म्हणजे बघा आपलं काम काय होतं, तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे R फाइंड आउट करायचं आहे. आरच्या अक्रॉसचं V मिळालं, I जर मिळाला म्हणजे करंट यातून जाणारा मिळाला तर R कॅल्क्युलेट करता येईल. मग आता राहिलं करंट. आता करंट कसा कॅल्क्युलेट करता येईल, हे V' किती आलं आहे, V' व्हॅल्यू जी आहे ती 25 व्होल्ट आले. म्हणजे या B आणि C पॉईंटच्या मध्ये पोटेन्शियल डिफरन्स 25 व्होल्ट आहे. सपोज याच्या अक्रॉस काहीतरी V" आहे असं म्हणूया आपण, आणि टोटल किती आहे तर 100 व्होल्ट आहे. टोटल म्हणजे याची आणि याची ॲडिशन असणार आहे, ते टोटल होईल. मग इथं जर 25 असेल तर इथं 75 असणार आहे, कारण 75 प्लस 25 यू विल बी इक्वल टू 100 व्होल्ट. हे सप्लायचं आता पोटेन्शियल डिफरन्सचे ॲडिशन होते माहिती आहे आपल्याला. याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस 10 ओहम रेजिस्टन्स विल बी 75 व्होल्ट. याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स काय आलं, 75 व्होल्ट. देन करंट थ्रू 10 ओहम रेजिस्टर, करंट थ्रू 10 ओहम रेजिस्टर से I विल बी इक्वल टू V/R असतो, म्हणजेच काय तर 75/10 म्हणजे किती येणार 7.5 एम्पियर. म्हणजे इकडून येणारा हा जो करंट आहे 10 ओहम रेजिस्टर, हा करंट आहे 7.5 एम्पियर. बी पॉईंटला इकडून येणारा करंट किती 7.5
एम्पियर मिळतोय. मग आपण हेही सांगू शकतो आता की किती करंट यातून पास होईल हीटरमधून. तर करंट थ्रू हीटर म्हणूयात, करंट थ्रू हीटर आय डॅश म्हणूया त्याला. तर आय इक्वल टू ओहम्स लॉवरून फॉर्म्युला काय असतो, फी बाय आर. मग हीटरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स फी डॅश आहे, हीटरचा रेजिस्टन्स आर डॅश आहे, म्हणजेच आर डॅश 10 आहे, फी डॅश 25 आहे. सो 25/10 विल बी 2.5 एम्पियर. म्हणजे या 7.5 एम्पियरमधला किती करंट हीटरमधून पास होतोय, 2.5 एम्पियर. मग रिमेनिंग करंट किती आला, 5 एम्पियर. लक्षात आलं. 7.5 एम्पियरमधील 2.5 एम्पियर इकडं करंट जात असेल तर रिमेनिंग 5 एम्पियर इकडून गेलाच पाहिजे, कारण टोटल करंट आहे तो किती, 7.5 एम्पियर आहे. मीन्स दी करंट पासिंग थ्रू दिस रेजिस्टन्स विल बी 5 एम्पियर. आणि मग आता याच्या अक्रॉसचं व्ही माहीत आहे, आय माहीत आहे, आर मिळेल. सो दी रेजिस्टन्स आर विल बी इक्वल टू, आर इक्वल टू काय व्हॅल्यू येणार, फी इक्वल टू आय आर, त्यामुळं आर इक्वल टू व्ही बाय आय. फी 25 आहे, फी म्हणजे जेवढं याच्या अक्रॉस तेवढंच याच्या अक्रॉस, डिवायडेड बाय 5. सो दी रेजिस्टन्स विल बी 5 ओहम. 25/5 आन्सर काय आलं, 5 ओहम. द व्हॅल्यू ऑफ दिस रेजिस्टन्स कधी, इफ दिस हीटर डिसिपेट्स ए पॉवर ऑफ 62.5 वॅट. विचार करत जायचं, कारण इथं ओहम्स लॉच यूज करतोय आपण फक्त, आणि बेसिक फॉर्म्युले त्यांचा यूज करून त्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करता येतात. आणखी एक क्वेश्चन आहे, तुम्हाला सर्किट अजूनही व्यवस्थित सिम्प्लिफाय करता येत नाहीत किंवा ड्रॉ करता येत नाही, म्हणजे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करता येत नाही, असं एक सर्किट आहे. या सर्किटमध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालेलं दिसतंय मला. काय कन्फ्युजन होतं आहे, कारण तुम्हाला ओपन सर्किट, क्लोज्ड सर्किट ह्या कन्सेप्ट अजून व्यवस्थित क्लिअर नाही आहेत. आपल्याला क्वेश्चन इथं आहे, व्हॉट इज द रेजिस्टन्स आर बिटवीन टर्मिनल्स ए अँड बी. ए आणि डी ह्या दोन टर्मिनलच्या मध्ये असलेला टोटल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. कसा फाइंड आउट करणार, ज्या दोन टर्मिनलच्या मध्ये असलेला रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे आपल्याला, त्या दोन टर्मिनलचा करंटचा पाथ कन्सिडर करायचा. सपोज मी जर करंट इकडून पास केला असता, करंट इथं येईल, ओके, इकडं स्प्लिट होईल करंट. आता हा करंट इथं आल्यावर इकडं करंट जाईल का, नाही जाणार का, फ्री एंड आहे ना हा. इकडं सर्किट हे परत इकडं कुठं जॉईन आहे का, नाही. मग हे सर्किट, हा रेजिस्टन्स सर्किटमध्ये घ्यायची गरज काही, फ्री एंड आहे, तिकडं जाणारच नाही. एक मोकळी वायर फक्त एक्स्ट्रा काढून ठेवली असं म्हणा आपण, काही अर्थ नाही याचा. मग इकडं करंट जाणारच नाही, मग हा रेजिस्टन्स घ्यायची गरज नाही. सेम तसंच हा करंट इथं आल्यावर या रेजिस्टन्समधून करंट पासच होणार नाही, कारण आपल्याला इकडं जायचं आहे. मग ही एक फ्री एंड, एक मोकळा रेजिस्टन्स इथं कनेक्ट केलेला आहे फक्त, मग यालाही काढून टाकावं लागेल. मग रिमेनिंग सर्किट एवढंच राहिलं, आणि मग हा करंट इथं येईल, इकडून इकडे येईल, आणि मग टोटल परत इकडं फ्लो होईल. या टाईपमध्ये ह्या दोन रेजिस्टरचा रोलच नव्हता इथं काही. लक्षात आलं. आणि मग याला आता तुम्ही काय करू शकताय, these two resistors are in series, these two are in series, 10 + 10 20, 10 + 10 20, म्हणजे या दोघांचा 20, या दोघांचा 20. रिमेनिंग सर्किट कसं असेल बघा. इथं आता हा फर्स्ट 5 ओहम रेजिस्टर, इथं आता 2 राहतात. कोणते 2, 10-10 ची जी कॉम्बिनेशन्स आहेत, हा 20 ओहम झाला, दिस विल बी 20 ओहम, दिस इज 5 ओहम, अँड अगेन दिस विल बी 5 ओहम. याची व्हॅल्यू राहील 20 ओहम 20 ओहम. सेम रेजिस्टन्स पॅरल असेल तर दोघांचा मिळून 10 होतो, हाफ होतो. मग आता हे 3 सिरीज 5 यांच्या कॉम्बिनेशनचा 10 आणि हे 5, 5 + 10, 10 + 10 20 ओहम. सो द रेजिस्टन्स बिटवीन ए अँड डी पॉइंट्स विल बी 20 ओहम. आन्सर कळतंय. सर्किट सिम्प्लिफाय सुद्धा करता यायला पाहिजेत. नाउ सी वन मोर क्वेश्चन. दिस क्वेश्चन डिपेंड्स ऑन दी चार्जिंग ऑफ ए बॅटरी. एखाद्या बॅटरीला दुसऱ्या एखाद्या सोर्सचा यूज करून चार्ज करायचं असेल तर मग त्यासाठीच्या काही कंडिशन्स आहेत ज्या महत्त्वाच्या कंडिशन आहेत. क्वेश्चन सॉल्व करताना यामध्ये एक फॉर्म्युला थोडा चेंज होतो. क्वेश्चन काय आहे बघा. ए स्टोरेज बॅटरी ऑफ EMF 8 व्होल्ट. एक बॅटरी आहे आपल्याकडे. सपोज दिस इज अवर बॅटरी. दिस बॅटरी हॅज EMF 8 व्होल्ट. याच्या EMFची व्हॅल्यू काय आहे, 8 व्होल्ट आहे. ओके. अँड इंटरनल रेजिस्टन्स 0.5 ओहम. याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे 0.5 ओहम. दिस इज अवर बॅटरी इज बिईंग चार्जड. या बॅटरीला काय करायचं आहे, आपल्याला चार्ज करायचं आहे बाय ए 120 व्होल्ट DC सप्लाय युजिंग ए सिरीज रेजिस्टर ऑफ 15.5 ओहम. आता या बॅटरीला मला चार्ज करायचं आहे. चार्ज करताना लक्षात ठेवा, आपण मोबाईलची बॅटरी चार्ज करतो, प्लगमध्ये पिन इन्सर्ट केलं की चार्जिंग सुरू होतं.
पण ते मोबाईलची बॅटरी जी आहे आपण त्या मेन सोर्सला कनेक्ट करतो. मग आपल्या मेन सोर्स जो आहे इथं, सपोज दिस इज अवर मेन सप्लाय, हा आपला मेन सप्लाय आहे. या मेन सप्लायचं व्होल्टेज किती दिलं आहे, 120 व्होल्ट दिलं आहे. आणि आपल्याला या मेन सप्लायला कनेक्ट करून ही बॅटरी काय करायची, चार्ज करायची. मग कशी कनेक्ट करणार, तर पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरीचं हे सप्लायच्या पॉझिटिव्हला आणि निगेटिव्ह टर्मिनल या बॅटरीचं सप्लायच्या निगेटिव्हला कनेक्ट करायचं चार्जिंगसाठी. ओके, आता यामध्ये आहे या सर्किटमध्ये प्रॉब्लेम काय होणार बघा, ह्या सप्लाय लाईनमधून बॅटरी जी आहे ती डेंजरसली हाय करंट काय करते, ॲब्स्ट्रॅक्ट करून घेते, म्हणजे ओढून घेते. मग इथं करंटला लिमिट राहत नाही आणि मग बॅटरी डॅमेज होऊ शकते. कारण सप्लाय लाईनमध्ये करंटची व्हॅल्यू लार्ज आहे, हाय पोटेन्शियल आहे, याची तेवढी कपॅसिटी नाही आहे. मग जास्त करंट जर बॅटरीमध्ये आला तर ती बॅटरी काय होऊ शकते, डॅमेज होऊ शकते. आणि त्यासाठी या चार्जिंगच्या सर्किटमध्ये एक सेरीज रेजिस्टन्स नेहमी यूज करावा लागतो. अँड दिस सेरीज रेजिस्टन्स आर लिमिट्स दी करंट. या सर्किट म्हणजे ही बॅटरी ह्या सप्लाय लाईनमधून करंट जी ॲब्स्ट्रॅक्ट करून घेणार आहे तो करंट या रेजिस्टन्समुळं काय होतो, लिमिटमध्ये राहतो आणि बॅटरी डॅमेज होत नाही. म्हणून इथं म्हटलं आहे यूजिंग ए सेरीज रेजिस्टर ऑफ 15.5 व्होल्ट, म्हणजे याची व्हॅल्यू काय आहे 15.5 ओहम. हे सर्किट झालं चार्जिंग सर्किट बॅटरीचं. आता मला सांगा ही बॅटरी चार्ज होते, सर्किटमधून करंट कसा फ्लो होईल, असा करंट फ्लो होईल. कारण हायर पोटेन्शियल कोणाचं याचं आहे, मग याच्यामुळं करंट फ्लो होईल का या बॅटरीमुळं होईल, नाही. आता याचं आपण जर जनरली दाखवायचं असेल तर पॉझिटिव्ह टर्मिनल हे निगेटिव्ह दाखवतो आणि याचा EMF किती आहे 120 व्होल्ट आहे, याचा एप्सिलॉन डॅश म्हणा तो किती आहे 8 व्होल्ट आहे. मग या सर्किटमध्ये आता हे सर्किट झालं चार्जिंग सर्किट. ना व्हॉट विल बी दी इफेक्टिव्ह EMF ऑफ दी सर्किट. हे EMF जर मी असे ड्रॉ केले तर ॲक्च्युअलमध्ये हे असे येतात. मग हाच EMF आहे, मी इथं ड्रॉ केला, वायर डायरेक्ट कनेक्ट आहे, याला कनेक्ट होईल या टाईपमध्ये. हा आपला कॅपिटल R आणि मग हे सर्किट कंप्लीट झालं. हे दोन्ही सेमच सर्किट झाली. याची व्हॅल्यू 120 व्होल्ट, याची 8 व्होल्ट. मग या दोघांच्या EMFचे ॲडिशन होईल का सबट्रॅक्शन होईल, हे सिरीज नाही आहेत, हे अपोज करतात एकमेकांना. सो दी इफेक्टिव्ह EMF एप्सिलॉन इफेक्टिव्ह म्हणूया किंवा इक्विव्हॅलंट EMF ऑफ दी सर्किट विल बी इक्वल टू, ॲडिशन होईल का सबट्रॅक्शन, सो इट विल बी 120 - 8 112 व्होल्ट. 112 व्होल्ट इज दी इफेक्टिव्ह EMF इन दी सर्किट. आता करंट पासिंग थ्रू सर्किट, करंट I विल बी इक्वल टू EMF डिवायडेड बाय कॅपिटल R प्लस स्मॉल r. व्हॅल्यू पुट करा, EMFची व्हॅल्यू किती 112 डिवायडेड बाय कॅपिटल R किती आहे 15.5 प्लस इंटरनल रेजिस्टन्स सेलचा दिलेला आहे घेऊन किती 0.5 होता. सो यात 0.5 ॲड होईल आणि व्हॅल्यू काय येईल 16 येईल. सो 112 डिवायड बाय 16 एम्पियर हा काय झाला आपला करंट झाला. मग याची व्हॅल्यू किती येणार बघा 56 डिवायडेड बाय 8 म्हणजेच 7 एम्पियर. लक्षात आलं, 7 एम्पियर इज दी करंट पासिंग थ्रू दिस सर्किट. सर्किटमधून पास होणारा हा करंट जो आहे तो किती आला 7 एम्पियर. कारण आपण टोटल EMF घेऊन टोटल सर्किटमधला रेजिस्टन्स हा R, याचा इंटरनल, याला इंटरनल दिलेला नाही म्हणजे 0 घ्यायचा आहे. आणि मग सर्किटवरून करंट मिळाला. फाइंड आउट काय करायचं आहे, व्हॉट इज दी टर्मिनल व्होल्टेज ऑफ दी बॅटरी. यात बॅटरी म्हणजे कोण आहे, ही आपली बॅटरी, ही बॅटरी आहे आणि हे सप्लाय व्होल्टेज आहे, सप्लाय लाईन आहे. आपल्याला ह्या बॅटरीचं टर्मिनल व्होल्टेज फाइंड आउट करायचं आहे. याचं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स फॉर्म्युला काय असतो याचा, जनरली फॉर्म्युला असतो फी इक्वल टू एप्सिलॉन मायनस IR. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला आपण आता हा बऱ्याच वेळा यूज केला आहे म्हणून मी याचं प्रूफ सांगत नाही आहे तुम्हाला. या फॉर्म्युल्यामध्ये हा जो करंट असतो तो इन जनरल त्याच सोर्समुळं फ्लो होणारा असतो, म्हणजे कुणामुळं याच्यामुळं. पण आहे या सर्किटचा विचार केला आपण, ॲक्च्युली क्रिचॉफ्स लॉवरून आपण हे सॉल्व करतो, पण क्रिचॉफ्स लॉ इथं आपण आणखी स्टडी केलेला नसल्यामुळं मी तुम्हाला एका वेगळ्या मेथडनं सांगतोय. क्रिचॉफ्स लॉमध्ये लूपसाठी लॉ अप्लाय केला की डायरेक्ट आन्सर मिळतंय आपल्याला, पण इथं घेत नाही आपण तो आन्सर. आता इथं बघा हे I जो आहे, करंट जो आहे या सर्किटमधून फ्लो होणारा, आपल्याला याच्या अक्रॉसचं व्ही काढायचं आहे, या सेलच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. पण सर्किटमधला करंट बघा
करंट ॲक्च्युली कसा पाहिजे होता मग, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पाहिजे होता. हिअर करंट पासेस निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, कारण तो याचा करंट होता. याचा अर्थ या सेलमधून पास होणारा करंट हा अपोजिट डायरेक्शननं आहे. अपोजिट असल्यामुळं आपण त्याला निगेटिव्ह करंट म्हणणार आहे. म्हणजे अपोजिट आहे करंट म्हणून त्याला मायनस साईन घेणार. मायनस आय आर ते ॲक्च्युली मायनस मायनस प्लस होतं. सो दिस विल बी इप्सिलॉन प्लस आय स्मॉल आर व्ही इक्वल टू, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आणि मग व्हॅल्यू यूज करा. EMFची व्हॅल्यू किती होती, याचं व्ही काढायचं आहे तर याचाच EMF घ्या. किती व्हॅल्यू आहे, 8 व्होल्ट आहे. प्लस आय किती आला आहे, 7 इंटू स्मॉल आर किती आहे त्याचा 0.5. मग काय येईल व्हॅल्यू, व्ही इक्वल टू 8 प्लस 7 इंटू 0.5 किती झालं 3.5. आणि मग व्ही इक्वल टू 8 प्लस 3.5 11.5 व्होल्ट. दिस इज द टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी EMF 8 व्होल्ट. ओके, लक्षात आलं. सिम्पल क्वेश्चन होता. फक्त चार्जिंग सर्किट असेल तर काय कन्सेप्ट यूज करायचे हे व्यवस्थित लक्षात ठेवा.